नमस्ते. आज ॲडमिशन ऑफ पार्टनर पुढचा प्रॉब्लेम आपण बघतोय. मागच्या काही व्हिडिओजमध्ये ॲडमिशन, गुडविलचं ट्रीटमेंट, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, गुडविल विड्रॉ केल्यानंतर काय एंट्री आहे किंवा गुडविल रेज्ड इन द बुक्स ऑफ फर्म मग काय एंट्री आहे, असे काही जरा वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेत. आज तसाच थोडासा वेगळा पद्धतीचा प्रॉब्लेम आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय. आज पेज नंबर 156, प्रॉब्लेम नंबर 13, सॉल्ट प्रॉब्लेम 13, 13वा प्रॉब्लेम घेतोय आपण आज. पेज नंबर 156. सोपा आहे, इझी आहे. जे आपण ट्रीटमेंट करतो नेहमीच्या त्याच ट्रीटमेंट असणार आहेत. फक्त आजच्या प्रॉब्लेमची एक वेगळी बाजू आहे की आजच्या प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट आखायचं आहे. जसं की आपण फायनल अकाउंटमध्ये करत होतो. फायनल अकाउंटला जेव्हा करंट अकाउंट देतात तेव्हा जशी ट्रीटमेंट करतोय तसंच याच्यात पण करायचं आहे. फार वेगळा बदल नाही, फार न समजण्यासारखा बदल नाही, एकदम इझी आहे. त्याचं सॉल्युशन बुकमध्ये आहे आणि एखाद दुसरा प्रॉब्लेम अनसॉल्वमध्ये आहे. सो आपण हा समजून घेऊयात आणि मग ते जे आहे ते तुम्हाला होमवर्कसाठी करता येतील. पेज नंबर 156, प्रॉब्लेम नंबर 30. काय काय आहे बघूया, ॲडजस्टमेंट वाचूया. पहा, राधा अँड विकास वेअर इन द पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द प्रपोर्शन ऑफ 3:2. राधा आणि विकास दोन पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2 रिस्पेक्टिवली. द बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 स्टूड ॲज फॉलोज. बॅलन्स शीट दिले जे की आपल्याला नेहमीच्या पद्धतीने देतात. असेट्समध्ये प्रिमायसेस, फर्निचर अँड फिक्स्चर, स्टॉक, डेटर्स, कॅश अँड बँक. बरोबर. डेबिट साईड, लायबिलिटी साईडला दिले बघा कॅपिटल अकाउंट ऑफ राधा अँड विकास. दोन ओल्ड पार्टनर्स आहेत, त्यांचं दोघांचं कॅपिटल अकाउंट दिलं आहे. बॅलन्सेस आहेत 2 लाख आणि 1,20,000. आणि त्याच दोघांचे करंट अकाउंटचे बॅलन्सेस पण दिलेले आहेत. राधाचा आहे थोडंसं इथे जरा प्रिंटिंग खाली गेलेलं आहे पहा. राधाचा आहे 2,40,000 आणि विकासचं आहे बघा 2,400 आहे राधाचं आणि विकासचं आहे 2,800. लोन फ्रॉम बाळू, लोन फ्रॉम बाळूची अमाऊंट आहे 40,000. प्रिंटिंग मिस्टेक आहे त्यामुळे लोन फ्रॉम बाळूची अमाऊंट आहे 40,000 आणि क्रेडिटर्स आहेत 12,000. ते जरा छापायला वर खाली झालेलं आहे, सो तेवढं आपल्याला समजतं. ॲडजस्टमेंट्स काय काय आहेत बघा. ऑन 1 एप्रिल 2019 ओम वॉज ॲडमिटेड टू द फर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स. 1 एप्रिल 2019ला ओम ॲडमिट झाला फर्ममध्ये आणि तो आल्याच्या नंतर काय काय बदल ठरले, गुडविल ट्रीटमेंट कशी झाली किंवा कॅश किती आणली, कॅपिटल किती आणले बघा. फर्स्ट, प्रिमायसेस वेअर टू बी व्हॅल्यूड ॲट 3,40,000. प्रिमायसेस त्यांना रिव्हॅल्यूड करून हवे 3,40,000 पर्यंत करूयात. अँड फर्निचर अँड फिक्स्चर ॲट ₹20,800. फर्निचर अँड फिक्स्चरची पण अमाऊंट आपल्याला चेंज करायची. अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹2,000 वॉज टू बी मेड. बॅड डेट्स दाखवायचे तर आपल्याला डेटर्सवर. त्याच्यानंतर स्टॉक शुड बी रिव्हॅल्यूड ॲट ₹58,000. स्टॉकवर पण आपल्याला बदल करायचा आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या ॲसेट्सवर आपल्याला ॲडजस्टमेंट आज करायची आहे. सेकंड, ओम शुड ब्रिंग इन ₹80,000 ॲज इज कॅपिटल. ओम नवीन पार्टनर आहे, त्यांनी 80,000चं काय आणलं आहे कॅपिटल. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल 80,000 अँड 20,000 ॲज इज शेअर ऑफ गुडविल. आणि 20,000चं काय आणलं त्यांनी गुडविल आणलं बघा. कॅश आणली 80,000, 20,000 आणले गुडविल. गुडविलचं काय करायला सांगितलं आहे अँड इट वॉज रिटेन्ड. आला बघा आपला लाडका शब्द. इट वॉज रिटेन्ड इन द बिझनेस अँड ही शुड बी गिवन 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. नवीन पार्टनरचा शेअर त्याच्या प्रॉफिट लॉसेससाठी किती दिला आहे 1/4
80,000चं कॅपिटल, 20,000चं गुडविल आणलं आहे, कॅशमध्येच आणलं आहे गुडविल अर्थात, विच इज टू बी रिटेन्ड इन द बिझनेस. म्हणजे गुडविल कॅशमध्ये आणल्याची एंट्री आणि गुडविल रिटेन्ड केल्याची एंट्री आज गुडविलसाठी करावी लागेल. द लोन फ्रॉम बाळू वॉज रीपेड थ्रू द NEFT. जे बाळूचं लोन आहे 40,000 ते NEFTनी पेड केलेलं आहे. काय करायला सांगितलं आहे खाली दिले पहा बोल्ड फॉन्टमध्ये. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, दॅट इज रिव्हॅल्युएशन अकाउंट. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. प्रत्येक वेळेस आपल्याला पार्टनर्स कॅपिटल करायला सांगतात बघा. आज त्यांनी काय सांगितलं आहे, पार्टनर्स करंट अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. कॅश आणि गुडविल आपण आपल्या सोयीसाठी आखतो, त्याला काय मार्किंग नसतं, पण सवय असावी आपल्याला त्याच्यात. ज्या एंट्रीज येतात त्याच्यासाठी मी ते मुद्दा मागते. आज मी कसं आखलं आहे बघा, नेहमीचीच पद्धत आहे, थोडासा बदल आहे पहा. रिव्हॅल्युएशन अकाउंट ॲज इट इज, डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. आज पार्टनर्स कॅपिटल आखलेलं नाही आहे, आज पार्टनर्स करंट अकाउंट आखलेलं आहे. पार्टनर्स करंट अकाउंट फक्त पार्टनर्स करंट अकाउंट असेल तर ओल्ड पार्टनर्सचेच कॉलम्स तिथे येणार आहेत. माझ्याकडे नावं लिहायची राहिली आहेत. ओल्ड पार्टनर्स आहेत आपले राधा आणि विकास. राधा आणि विकास. ओल्ड पार्टनर्सचाच फक्त करंट अकाउंट काढायचा आहे, नवीन पार्टनरला ह्याच्यात घ्यायचं नाही. त्याचे जे ट्रीटमेंट आहे ते डायरेक्ट आपण बॅलन्स शीटला करणार आहोत. वर लिहिले बघा पार्टनर्स करंट अकाउंट, कारण प्रॉब्लेममध्ये सांगितले करंट अकाउंट काढा म्हणून. सो पार्टनर्स करंट अकाउंट, ओल्ड पार्टनर्स आहेत राधा आणि विकास डेबिट साईड, राधा आणि विकास क्रेडिट साईड. त्याच्यानंतर नेहमीच्या पद्धतीने आपण बॅलन्स शीट टाकतो तसेच आखलेले. कॅश और बँक अकाउंट टाकलेलं आहे आणि गुडविल आखलेलं आहे. हे दोन्ही फक्त आपल्या सोयीसाठी आहे, हे करा म्हणून सांगितलेलं नाही, पण याच्याशी रिलेटेड ॲडजस्टमेंट्स असतात म्हणून आपण ते सेपरेट मेंटेन करतो. आजच्या प्रॉब्लेममध्ये मी अजून एक अकाउंट टाकलेलं आहे, बाळूज लोन अकाउंट, कारण त्याची ॲडजस्टमेंट आहे बघा, थर्ड ॲडजस्टमेंट, आणि ते पे केलेलं आहे NEFTनी म्हणून त्यांचं लोनचं सेपरेट अकाउंटच काढलं. मग त्यांच्याशी कन्सर्न ज्या एंट्रीज आहेत, जी ट्रीटमेंट आहे ॲडजस्टमेंटची, ते आपण इथे करूया. आलं लक्षात? चला तर मग सुरू करूया आपला प्रॉब्लेम सोडवायला. आजच्या प्रॉब्लेमचा रेशो प्रपोर्शन आहे 3:2. राधा आणि विकासचं रेशो प्रपोर्शन आहे 3:2. प्रॉब्लेम सोडवताना पहिल्यांदा नेहमीच्या पद्धतीने आपण असेट साईड पोस्ट करूया आणि मग आपण लायबिलिटी साईडकडे येऊया. असेट साईडला सगळ्यात वर काय दिलं आहे बघा, प्रिमायसेस. प्रिमायसेस आहेत 2,80,000. प्रिमायसेस 2,80,000 बरोबर. काय सांगितलं आहे प्रिमायसेसवर बघा, प्रिमायसेस वेअर टू बी व्हॅल्यूड ॲट 3,40,000. त्यांना प्रिमायसेस रिव्हॅल्यूड करून किती हवेत, 3,40,000पर्यंत न्यायचे आहेत. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, त्याच्यात पैसे टाकायला लागतील का कमी करावं लागेल. 2,80,000 पासून 3,40,000पर्यंत जायचं असेल तर अर्थातच मला ॲप्रिसिएशन करावं लागेल. कितीचं, 60,000चं. आलं लक्षात? बघा 6, 6, 12, 13, 14 शरत चालेल. म्हणजे 60,000नी काय केलं आपण, प्रिमायसेस वाढवलं म्हणून आउटर कॉलमला दिसत आहेत 3,40,000. सेकंड इफेक्ट, असेट वाढवलेले. असेट वाढवले म्हणजे अर्थातच रिव्हॅल्युएशन क्रेडिट साईड बाय प्रिमायसेस. 60,000. आलं लक्षात? नेक्स्ट पुढं काय दिले बघा, फर्निचर अँड फिक्स्चर 22,800. फर्निचर अँड फिक्स्चर किती आहे पहा, 22,800. काय म्हणतात त्याच्यावर, काय करायला सांगितलंय, फर्निचर अँड फिक्स्चर ॲट ₹20,800. म्हणजे 22,800चे त्यांना किती करा म्हणतात, ते 20,800 करा म्हणतात. बघा 20,800 पाहिजेत त्यांना आउटर कॉलमला.
म्हणजे काय करावं लागेल सांगा मला, वाढवावं लागेल का कमी करावं लागेल फर्निचर? अर्थातच मला 2000 ते काय करावं लागेल, कमी करावं लागेल. दॅट इज कॉल्ड डेप्रिसिएशन 2000. 22,000 2000 गेल्यावर आउटर कॉलमला 20,800 दिसतील. आलं लक्षात? आउटर कॉलमला जर मला 20,800 पाहिजे तर मला ह्याच्यातनं निश्चित अमाऊंट कमी करावी लागेल. जेव्हा आपण अमाऊंट कमी करतो दॅट इज कॉल्ड डेप्रिसिएशन. अमाऊंट आहे 2000. असेट कमी झालंय पहा. सेकंड इफेक्ट येणार आहे रिव्हॅल्युएशन डेबिट टू फर्निचर अँड फिक्स्चर. जेवढी अमाऊंट कमी केली आहे तेवढीच आपण लिहिणार आहोत. येते लक्षात? नेक्स्ट स्टॉक दिलाय बघा 54,000. स्टॉक आहे 54,000, 54,000. काय करायला सांगितलं स्टॉकवर बघा, स्टॉक शुड बी रिव्हॅल्यूड ॲट 58,000. स्टॉक त्यांना रिव्हॅल्यूड करून हवाय 58,000. म्हणजे मला काय करावं लागेल, 54,000मध्ये पैसे वाढवायला लागतील का कमी करायला लागतील? तर मला पैसे वाढवावेच लागणार आहेत. 54च्या 58ला जायला मला त्याच्यात पैसे टाकावे लागतील. दॅट इज कॉल्ड ॲप्रिसिएशन. अमाऊंट येणार 4000. आले लक्षात? 54,000च्या 58,000ला न्यायचे आहेत म्हणजे 4,000 रुपये मला त्याच्यात वाढवायला लागतील. ते असणार आहे ॲप्रिसिएशन. असेट वाढलेलं आहे बघा. अमाऊंट त्याचा जो इफेक्ट आहे तो येणार आहे असेट वाढले म्हणून रिव्हॅल्युएशन क्रेडिट बाय स्टॉक. जेवढी अमाऊंट वाढवलेली आहे आपण तेवढीच लिहिणार आहोत. येते लक्षात? नेक्स्ट डेटर्स आहेत 18,200. डेटर्स 18,200. काय करायला सांगितले डेटर्सचं बघा. फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये आहे अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ऑफ ₹2,000 वॉज टू बी मेड. आपल्याला ह्याच्यावर 2,000 बॅड डेट्स दाखवायचे आहेत. 2,000 बॅड डेट्स म्हणजे आउटर कॉलमला आले बघा 16,200. बॅड डेट्स डेटर्समधून आपण कमी करतो. अर्थात असेट कमी झालं आहे. इफेक्ट येणार आहे रिव्हॅल्युएशन डेबिट साईड. तिथं लिहायचं टू सन्ड्री डेटर्स किंवा टू बॅड डेट्स लिहिलं तरी चालेल. टू बॅड डेट्स. अमाऊंट आहे 2,000. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. नेक्स्ट कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँकसाठी आपण कॅश सेपरेट काढलेलंच आहे. कॅशचा बॅलन्स त्याच्या डेबिटला लिहून टाका. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 2,200. झालं. असेट साईड जे काय ॲप्रिसिएशन आणि डेप्रिसिएशन RDD बॅड डेट्स होते ते केले आणि कॅशचा बॅलन्स आहे तिथं आपण कॅशला लिहून टाकले. आता लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडमध्ये फर्स्ट कॅपिटल अकाउंट आले बघा, नंतर खाली करंट अकाउंट आले आणि मग उरलेल्या लायबिलिटीज आहेत. जेव्हा कॅपिटल आणि करंट अकाउंट प्रॉब्लेममध्ये येतं ॲडमिशन करत असताना तेव्हा कॅपिटलचे बॅलन्सेस ॲज इट इज आपण लायबिलिटीला नेणार आहोत, कारण त्याच्यात बदल करता येणार नाही आहे, ते फिक्स्ड आहे. म्हणजे राधा 2 लाख आणि विकास 1,20,000 आहे असे लिहून टाकायचे लायबिलिटीला. लिहूया लायबिलिटी कॅपिटल अकाउंट ऑफ कोण आहेत, राधा आणि विकास. किती आहेत, 2 लाख आणि तो दुसऱ्या पार्टनरचा आहे 1,20,000. थर्ड पार्टनरचा पण आपल्याला याच्यातच घ्यावं लागणार आहे, सो मी ती अमाऊंट इनरला ठेवलेली आहे. आलं लक्षात? कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट हाच बदलाच्या प्रॉब्लेममध्ये, बाकी वेगळं काही नाही आहे. कॅपिटल आणि करंट अकाउंट दिलेलं असेल तर कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत ते ॲज इट इज लायबिलिटी इनर कॉलमला लिहिले. इनरला का, कारण अजून थर्ड पार्टनरचं कॅपिटल ह्याच्यात ॲड करायचं आहे म्हणून. मग करंटचे बॅलन्सेस कुठे लिहायचे, तर करंटसाठी आपण सेपरेट अकाउंट आपलं काढले बघा, पार्टनर्स करंट अकाउंट. त्याच्या क्रेडिटला दोघांचे बॅलन्सेस लिहून टाकायचे. बाय
बॅलन्स कॅरीड डाऊन. किती आहे बघा, राधाचा बॅलन्स आहे 2400 आणि विकासचा बॅलन्स आहे 2800. दोघांचे बॅलन्सेस लिहून टाकले तिथे. काय केलं, कॅपिटल लिहिलं लायबिलिटीला आणि हे दोघांचे करंट बॅलन्सेस आहेत ते लिहिले बघा करंट अकाउंट क्रेडिट साईड 2400 2800. त्याच्यानंतर पुढं आहे बघा लोन फ्रॉम बाळू. त्यांचा जो कोणी बाळू नावाचा कोणी आहे तर त्याला लोन त्याच्याकडनं घेतलं आहे म्हणून ते लायबिलिटीमध्ये दिसतंय. कंपनी क्रेडिटर आहे त्याच्यासाठी. मग बाळूचा लोन पे करायचा आहे किंवा त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून मी त्यांचं सेपरेट अकाउंटच काढले आज. बाळूज लोन अकाउंट. क्रेडिट बॅलन्स आहे, लायबिलिटी आहे क्रेडिट बॅलन्स बाय बॅलन्स कॅरी डाऊन. बाळूची अमाऊंट आहे ती क्रेडिट साईडला पोस्ट केली 40,000. ॲडजस्टमेंट असल्यामुळं मी सेपरेट अकाउंट त्याचं काढलेलं आहे कारण ॲडजस्टमेंट पण तशीच आहे म्हणून. त्याच्यानंतर लास्ट वन क्रेडिटर्स 12,000. क्रेडिटर्स माहिती आहेत सगळ्यांना. क्रेडिटर्स 12,000 डायरेक्ट आउटर कॉलम आहे. तसंच आहे, एकच छोटासा बदल आहे. असेट लायबिलिटी पोस्ट केल्या पहा. असेटला तर पोस्ट करायला काय अडचण नाही. लायबिलिटीमध्ये आज नवीन पॉईंट आहे, कॅपिटल आणि करंट दोन्ही दिलं आहे. कॅपिटल आणि करंट जेव्हा एकत्र देतात तेव्हा कॅपिटलचा बॅलन्स लायबिलिटीला ॲज इट इज लिहायचा आणि करंटचा बॅलन्स आहे तो मात्र आपण जे करंट अकाउंट काढतो त्याच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा. बाळूज लोन पे ऑफ करायचं आहे, द्यायचं आहे म्हणून बाळूजच्या लोनसाठी मी सेपरेट अकाउंटच त्यांचं मेंटेन केलं आहे. त्यांचा बॅलन्स लिहिला आहे क्रेडिटला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि क्रेडिटच आहेत ते आपल्याला माहितीच आहेत आपण कुठे लिहायचं ते. मग आता करूया उरलेल्या ॲडजस्टमेंट्स. ऑन 1 एप्रिल 2019 ओम वॉज ॲडमिटेड टू द फॉर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स. पहिले सगळं ॲडजस्टमेंट आपण केली बघा. पहिली जे ॲडजस्टमेंट आहे त्याच्यातले जवळजवळ सगळं केलं. प्रिमायसेस वेअर व्हॅल्यूड ॲट 3,40,000. फर्निचर अँड फिक्स्चर 20,800. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 2,000 वॉज टू बी मेड अँड स्टॉक शुड बी रिव्हॅल्यूड ॲट ₹58,000. चारही ॲडजस्टमेंट केले आहेत. पहिली ॲडजस्टमेंट डन. दुसरं काय सांगितलं आहे बघा. ओम शुड ब्रिंग इज इन 80,000 ॲज अस कॅपिटल. नवीन पार्टनर जॉईन झाला आहे ओम. ओमने किती कॅपिटल आणलं आहे 80,000. सो कॅपिटल आणल्याची एंट्री प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपल्याला करावीच लागते आणि ते आपण करतोच. सांगा एंट्री काय येणार आहे. ओमनी फर्मसाठी 80,000चं कॅपिटल आणलं. किती सोपं आहे, आपण करत होतो हे गेल्या वर्षी. ओम कॅश और बँक अकाउंट डेबिट टू ओम्स कॅपिटल अकाउंट. टू ओम्स capital account 80,000 being capital bought by new partner. Being capital bought by new partner. आलं लक्षात. त्यांनी 80,000चं कॅपिटल आणलं. कॅश अकाउंट डेबिट टू ओम्स कॅपिटल. आपल्याकडे कॅश अकाउंट आहे, आपल्याकडे ओमचं कॅपिटल आहे. मग करा पोस्टिंग कॅशच्या डेबिटला टू ओम्स कॅपिटल. किती आहे 80,000. सेकंड इफेक्ट कुठं द्यावा लागेल आज जरा विचार करा बरं. ओम्स कॅपिटल आहे आणि आपण करंट अकाउंटमध्ये ओमला घेतलेलंच नाही आहे. मग त्याचा प्रश्न कुठे येतो किंवा त्याचा प्रश्न कसा सोडवायचा, तर त्याचा जो सेकंड इफेक्ट आहे कॅपिटलचा तो लिहायचा कॅपिटल अकाउंटमध्ये. जे काही आपण रिमेनिंग ठेवले पहा लिहायचं. कॅश और बँक अकाउंट डेबिट टू ओम्स कॅपिटल. कॅशच्या डेबिटला लिहिलं टू ओम्स कॅपिटल आणि ओमला कॅपिटल लिहून टाकायचं. इथे बघा कॅपिटल अकाउंट ऑफ ओम. इथे त्याचं 80,000चं कॅपिटल लिहून टाका. का तर करंट अकाउंट आहे. नवीन पार्टनरला काय अजून आपण त्याच्यात घेत नाही आहे. सो त्यांनी जे कॅपिटल आणलं आहे ती फर्मसाठी लायबिलिटी आहे. आजचा हा बदल आहे बघा. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. कॅशच्या डेबिटला टू ओम्स कॅपिटल. ओमचं अकाउंटच दाखलेलं नाही आहे. मग त्यांचं जे कॅपिटल आहे ते डायरेक्ट आपण लायबिलिटीला पोस्ट केलं आहे कॅपिटल अकाउंटमध्ये ओम 80,000. आता ह्या तिघांची टोटल आउटर कॉलमला घ्यायची.
किती येते बघा, आय थिंक 4 लाख येईल, बघूया. 2 4 2 4 लाख. म्हणजे तिघांचं मिळून कॅपिटल आता आलं 4 लाख रुपये. कळलं आजचा हा छोटासा बदल. तो पण करंट अकाउंट आलाय म्हणून असा बदल केलाय, अदरवाईज रेग्युलर प्रॉब्लेमला असं नाही करायचं. Om should bring 80,000 as his capital and 20,000 as his share of goodwill. 80,000चं कॅपिटल आणलंय, 20,000चं गुडविल आणलंय. नुसतंच गुडविल आणलेलं नाहीये तर काय म्हणलंय बघा, वाचूयाच. And 20,000 as his share of goodwill and it was retained. हे जे मी पेन्सिलने मार्किंग करते ना प्रॉब्लेम सोडवताना वाचताना, ते उगीच नसतं. ते त्याच्याशी कन्सर्न एंट्री स्टुडंट्सच्या लक्षात यावी म्हणून मी तिथं केलेलं असतं ते. मग गुडविल कॅशमध्ये आणल्याची एंट्री आणि तेच गुडविल बिझनेसमध्ये रिटेन्ड केल्याची एंट्री आज करावी लागेल. म्हणजे कुठली मेथड आहे सांगा? मेथड आहे प्रीमियम मेथड. अँड इन द बिझनेस अँड शुड गिव्ह 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. मग त्याचा शेअर दिला किती आहे तो. मग चला गुडविलची ट्रीटमेंट करूया. आजचं गुडविल आहे 20,000. गुडविल कॅशमध्ये आणलंय. सांगा एंट्री काय येणार. आता बऱ्यापैकी तुम्हाला माहिती पडलंय. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट 20,000 टू गुडविल अकाउंट. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 20,000 being goodwill bought by new partner. Being goodwill bought by new partner. गुडविल त्यांनी कॅशमध्ये आणलं, ही पहिली एंट्री केली. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. आणि गुडविल इज टू बी रिटेन्ड इन द बिझनेस. रिटेन्ड म्हणजे ओल्ड पार्टनर्स ते स्वतःच्या प्रपोर्शनमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतात. मग त्याची एंट्री व्हॅल्युएशन मेथडमध्ये आहे पहा. गुडविल रिटेन्ड इन द बिझनेस. सांगा काय येते. गुडविल अकाउंट डेबिट 20,000 टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड पार्टनर्स कोण आहेत आपल्याकडे? राधा आणि विकास. टू राधास कॅपिटल अँड टू विकास कॅपिटल. राधास कॅपिटल, विकास कॅपिटल, दोघांच्या रेशो प्रपोर्शनमध्ये ते द्यावं लागणार आहे. बघा गुडविल किती आहे. गुडविल आहे 20,000. पार्टनर्सचा ओल्ड पार्टनर्सचा रेशो किती आहे बघा 3:2. मग 3:2 मध्ये गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. राधा आणि विकास 20,000 गुणिले 3 भागिले 5 आणि यांना 20,000 गुणिले 2 भागिले 5. बरोबर. 3 आणि 2 5 म्हणून भागिले 5 घेतलेत. 5 पैकी तिसरा भाग राधाला आणि 5 पैकी दुसरा भाग विकासला द्यायचा. सोडवा. 5 × 5 5 × 20 4 × 12 5 × 20 4 × 8. म्हणजे 20,000चं डिस्ट्रीब्युशन कसं आलं. राधेला द्यायचे 12,000, विकासला द्यायचे 8,000. आलं लक्षात. त्यांचं जे काही प्रपोर्शन आहे 3:2 हे प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला दिलेलं आहे. मग त्या प्रपोर्शनमध्ये आपण 20,000 डिस्ट्रीब्यूट केले बघा. राधाला द्यायचे 12,000, विकासला द्यायचे 8,000. being goodwill distributed in old partners in old रेशो. रेशोचं काही नाही लिहिलं तरी चालेल कारण बऱ्याच वेळेला ओल्ड रेशो सॅक्रिफाईस रेशो सेम असतो. मग चला गुडविलच्या ट्रीटमेंट्स केल्यात ऑलमोस्ट डन. फक्त पोस्टिंग राहिलंय. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. आपल्याकडे कॅश आहे, आपल्याकडे गुडविल आहे. कॅशच्या डेबिटला लिहा टू गुडविल अकाउंट. टू गुडविल अकाउंट अमाऊंट आहे 20,000 आणि गुडविलच्या क्रेडिटला लिहायचं बाय कॅश ऑर बँक अकाउंट. इकडे लिहायचे 20,000. आलं लक्षात. लेजर पोस्टिंग केलं बघा.
कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल, कॅशच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट 20,000 आणि गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑर बँक 20,000. दुसऱ्या एंट्रीचं पोस्टिंग करूया लगेच. गुडविल अकाउंट डेबिट टू राधास कॅपिटल टू विकास कॅपिटल. मग गुडविलला एंट्रीमध्ये डेबिट आहे. गुडविलच्या डेबिटला टू राधास कॅपिटल अँड टू विकास कॅपिटल. राधेला दिलेत आपण 12,000, विकासला दिलेत 8,000. सेकंड इफेक्ट कुठे येणार आहे? पार्टनर्सच्या करंटच्या क्रेडिटला. मी इथं पार्टनर्स कॅपिटल लिहिले, कॅपिटल नाही आहे तायांनो, इथे येणार आहे करंट अकाउंट. करंट आलं लक्षात? करंट अकाउंट. मग पार्टनर्स गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्सच्या करंटला लायचं बाय, इथे पण करंट. इथे लायचं बाय गुडविल अकाउंट. राधा 12,000, विकास 8,000. आलं लक्षात? कारण जी काय ट्रीटमेंट करतोय ते आपण ह्यालाच करतोय, करंटलाच करतोय. सो पार्टनरशी रिलेटेड जे जे आहे त्याच्यामध्ये आपण करंट अकाउंट लिहायचं. चला तर मग आता प्रॉब्लेमच्या शेवटाकडे आहोत आपण. सेकंड ॲडजस्टमेंट पण डन. ओम शुड ब्रिंग 80,000 ॲज कॅपिटल. केली पहा एंट्री. 20,000 ॲज अ शेअर ऑफ गुडविल. गुडविल कॅशमध्ये आणलं होतं 20,000 अँड इट वॉज रिटेन्ड इन द बिझनेस. दोन्ही एंट्रीज केल्या, दोन्हीचं लेजर पोस्टिंग केलं. अँड ही शुड बी गिवन 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. आणि लास्ट थर्ड एंट्री आहे पहा, थर्ड ॲडजस्टमेंट. द लोन फ्रॉम बाळू वॉज रीपेड थ्रू द NEFT. बाळूचं जे लोन दिसतंय 40,000चं ते NEFTनी पेड केले. आता NEFTचे व्यवहार कोणाशी कनेक्टेड असणार आहेत मला सांगा? RTGS कोणाशी कनेक्टेड असणार आहे? बँकेशी. मग बँकेच्या खात्यावरनं त्या व्यक्तीला पैसे गेलेले आहेत, त्याच्या खात्यावर पैसे गेलेले आहेत आणि इथं आपण कॅश ऑब्लिक बँक अकाउंट काढतोच आहे, म्हणजे त्याच्याशी कन्सर्न एंट्री आपण इथे करू शकतो. मग बघा साधं शास्त्र आहे की या व्यक्तीचे 40,000 रुपये आपण पे केलेत फर्मकडनं. 40,000 रुपये कॅश गोज आउट. मग ऑब्वियसली कॅशला क्रेडिट येणार आहे. मग डेबिट कोणाला येणार? बाळूच लोन. आलं लक्षात? बाळूचे जे लोन होतं 40,000चं ते फर्मकडनं 40,000 रुपये कट झाले, दिले. म्हणजे जर्नल एंट्री काय येणार सांगा? बाळूज लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. का तर NEFT आहे, कॅश नाही येणार. आलं लक्षात ना? मग ती एंट्री आजची स्पेशल एंट्री आहे, ती लिहून घेऊयात बघा. म्हणून मी तो सेपरेट अकाउंट काढला. बाळूज लोन अकाउंट 40,000 टू बँक अकाउंट 40,000. आलं लक्षात? बीइंग लोन पेड थ्रू NEFT. बीइंग लोन पेड थ्रू NEFT. NEFT आपण घरातनं तर नाही व्यवहार करणार. NEFT आपल्या मदतीसाठी बँक असते. NEFT आणि RTGS असं कुठे प्रॉब्लेममध्ये आलेलं असेल तर शुअर शॉट तिथे काय येणार आहे? बँक अकाउंट येणार आहे. ॲडजस्टमेंट काय दिली होती? बाळूचं जे लोन आहे ते रीपे केलं आहे विथ द हेल्प ऑफ NEFT. NEFT आपल्यासाठी बँकेने दिलेली सुविधा आहे. मग बाळूचे 40,000 फर्मकडनं गेलेले आहेत, फर्मनी त्याचे पैसे दिलेले आहेत, त्याची लायबिलिटी पे केलेली आहे, त्याला त्याचे पैसे मिळालेत म्हणून त्याला डेबिट. बाळूज लोन अकाउंट डेबिट. आणि कॅश गोज आउट. कॅश नाहीच म्हणता येणार, चेकच दिलेला असणार आहे, किंवा चेक नाही NEFT थ्रू पेमेंट झालेलं आहे म्हणून टू बँक अकाउंट आलं बघा. मग आपल्याकडे दोन्ही आहेत म्हणून मी तो सेपरेट काढला होता. दोन्ही आहे, दोन्हीला पोस्टिंग करून टाकू. बाळूज लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बाळूजच्या डेबिटला लिहा टू बँक अकाउंट 40,000 आणि कॅशच्या किंवा कॅश आणि बँकेच्या क्रेडिटला लिहा बाय बाळूज
लोन अकाउंट 40,000. आले लक्षात? आजचा हा बदल होता, त्याच्यासाठीच हा प्रॉब्लेम घेतला. आणि करंट अकाउंट आल्यानंतर काय चेंजेस आहेत त्याच्यासाठी हा प्रॉब्लेम घेतला. आणि पार्टनरनी कॅपिटल आणल्यानंतर कुठं पोस्ट करायचं, जर त्याचं अकाउंटच काढलं नाही आहे तर त्याचं कॅपिटल कुठे पोस्ट करायचं, तर ते लिहायचं आहे लायबिलिटी कॅपिटलमध्ये, त्याला देऊन टाकायचं. झालं, प्रॉब्लेम डन. बॅलन्सिंग फक्त राहिले, करूया नेहमीच्या पद्धतीने. पहिल्यांदा गुडविल क्लोज करू. बघा गुडविलचा बॅलन्स काही येतो आहे का. गुडविल दोन्हीकडे सेम अमाऊंट आहे, इकडे 20,000 आहे, 12,820. गुडविल झालं क्लोज. गुडविलला काही टेन्शन नाही. फर्स्टली आपण क्लोज केलं गुडविल. सेकंड कॅश क्लोज करूया. बघा किती येते कॅश. कॅशच्या डेबिटला 1,02,200. 1,02,200. 1,02,200. आणि हा क्रेडिटला किती आहे, 40,000 आहे, म्हणजे शोर शॉर्ट बॅलन्स येणार आहे बघा 1,02,200 डेबिट. आणि क्रेडिटचे किती आहेत, 40,000. म्हणजे बॅलन्स किती येतो आहे बघा, 2,2,6,0. 62,200. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 62,200. 62,200 बॅलन्स आला कॅशचा. कॅशचा जो काही बॅलन्स येतो तो कुठे लिहितो आपण, तो लिहितो बॅलन्स शीट. कॅश ऑर बँक अकाउंट अमाऊंट आहे बघा 62,200. झालं, कॅश क्लोज झाली आहे, गुडविल क्लोज झालं आहे. आज आपल्याकडे एक नवीन मेंबर आहे, त्यालाही क्लोज करूया. सेम अमाऊंट आहे, काही प्रश्न येणारच नाही आहे. दोन्हीकडे 40,000 आहेत. फक्त आपल्याला एका ओळीवरती अमाऊंट घ्यायची आहे 40,000. सो थर्ड आपण क्लोज केला आहे आज. बाळूज लोन अकाउंट, तो नवीन मेंबर होता आज आपल्याकडे एका प्रॉब्लेम पुरता, त्यालाही क्लोज केलं. आता रिव्हॅल्युएशन क्लोज करूया. बघा काय येतं रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशन डेबिट का क्रेडिट, अर्थात क्रेडिट साईड मोठी आहे, 64,000 आहे पहा क्रेडिटला. आणि डेबिटला 4,000 आहेत. त्यामुळे आज बॅलन्स काढायला फारच सोपं आहे. क्रेडिट 64,000 आणि डेबिटला दिसत आहेत फक्त 4,000. म्हणजे बॅलन्स आला आहे अर्थातच 60,000 रुपये प्रॉफिट. मग हा प्रॉफिट आहे तो असा तसा नाही, त्या दोघांना द्यावंच लागेल. लिहा मात्र, टू प्रॉफिट ट्रान्सफर टू राधा आणि विकास. इथं सुद्धा थर्ड पार्टनरला घ्यायचं नाही, कारण आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर करतोय म्हणून. मग 60,000 द्यायचे दोघांना. चला द्या मग. कुणी अडवलं आहे तुम्हाला, तुम्हाला येतं आहे आता डिस्ट्रीब्युशन करता. पहा 60,000 इंटू 3/5 कोणाला द्यायचे, राधेला. आणि विकासला किती द्यायचे आहेत, 60,000 इंटू 2/5. 5 एके 5, 5 एके 5, 5 दुणे 10, 0 0 0, 12 त्रिक 36 बरोबर. आणि यांना द्यावे लागतील 12 दुणे 24. म्हणजे राधाला 60,000पैकी 36,000 राधाला द्यायचे आणि विकासला द्यायचे 24,000. हा आहे प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. मुलींना अक्षर उधळताना माझे मोती उधळत आहेत. होपसो तुम्ही ते समजून घेताच नेहमी. तर तुम्ही व्यवस्थित लिहा 36,000 आणि 24,000. आलं लक्षात. म्हणजे चौथा आपण क्लोज केला आज रिव्हॅल्युएशन अकाउंट. आज रिव्हॅल्युएशनचं काय आलं आहे मला सांगा, प्रॉफिट आलं. प्रॉफिट आलं आहे म्हणल्यावर आपल्याला तो कुठे ओढणं भाग आहे, पार्टनर्स करंटच्या क्रेडिटला. काय लिहायचं, बाय, इथे राधास करंट अकाउंट मेन्शन करा, करंट इथे लिहा. आता बाय प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन किती दिले बघा, 36,000 आणि यांना दिले 24,000. बॅलन्सिंग सोपं आहे, अजिबात अवघड नाही आहे, कारण डेबिटलाच कुठलेच बॅलन्सेस नाही आहेत. जस्ट आपल्याला टोटल घ्यायचे आणि तो बॅलन्स फक्त इकडे ट्रान्सफर करायचा आहे.
चला करूया. किती येते बघा टोटल ह्याची. आधी विकास क्लोज करूया. 0 0 8 8 2 10 4 14 4 चाला 1 34,800. म्हणजे इथं सुद्धा त्यांचा बॅलन्स आला आहे 34,800. टू बॅलन्स कॅरी डाऊन 34,800. आलं लक्षात. यांचा किती येतो बघूया. 0 0 4 6 2 8 2 10 0 चाला 1 3 1 4 1 5 50,400. तोच त्यांचा बॅलन्स येणार आहे 50,400. मग चला आपल्याला लागणारे अमाऊंट आहे ते आपल्याला मिळालेले आहे. त्या फक्त आपण इथे ट्रान्सफर करायच्या. इथे ट्रान्सफर करताना इथे मेन्शन करायचं करंट अकाउंट ऑफ राधा अँड विकास. नवीन पार्टनरला आपण ह्याच्यात घेतलंच नाही कारण त्यानं फक्त कॅपिटलच आणलं होतं किंवा त्याच्याशी कन्सर्न एंट्रीज आहेत ते आपण इथे डायरेक्ट बॅलन्स शीटला ट्रान्सफर केलं आहे. मग 50,400 आणि 34,800. 0 0 8 4 12 2 चाला 1 4 1 5 85,200. आउटर कॉलमला 8 4 12 2 चाला 1 4 1 5 8. बघा मग या सगळ्यांची टोटल बरोबर येते का. फायनली आपण बॅलन्स करतोय. यायला पाहिजे आपली अमाऊंट बरोबर आणि ती येणारच आहे 4,85,200 आणि 12,000. 4,85,200 आणि 12,000. 0 0 2 7 9 4 4,97,200 बरोबर. इकडची येते का तेवढीच बघूया. 3,40,000. त्याच्यानंतर 70,800. मी या दोघांची टोटल घेते 70,800. त्याच्यानंतर 16,200 आणि 62,200. तुम्ही इथे करू नका. मला अशी घाणेरडी सवय आहे. तुम्हाला ते वहीचं मागचं पान असतं तिथे बरेच लोक करतात पण कधी पण हे कॅल्क्युलेशन करायला ना एक सेपरेट पान ठेवत चला. मला ती लागलेली एकदम वाईट सवय आहे ती तुम्ही अशी फॉलो करू नका. 8 आणि 2 10 2 12 2 चाला 1 6 6 चौथ्या घरात आहे नाही का आपण 6 2 8 आणि 1 9 3,40,000 70 8 2 10 2 12 2 चाला 1 6 2 8 62,200. 3,40,000 20,800 20,800. त्याच्यानंतर 58,000. त्याच्यानंतर 16,200 आणि 62,200 16,200 62,200. 0 0 8 2 10 2 12 2 चाला 1 8 8 16 1 17 7 चाला 1 6 1 7 1 8 9 10 11 12 13 सॉरी 6 1 7 1 8 8 आणि 5 13 14 15 16 17 18 19 9 चाला 1 4. लागला जॅकपॉट. 4,97,200 प्रॉब्लेम टॅली होतो आहे. तुमच्या समोरच केलेला आहे टॅली. सो अशा पद्धतीने आहे करंट अकाउंटची ट्रीटमेंट. आज प्रॉब्लेममध्ये नवीन होती सो दॅट्स वाय हा प्रॉब्लेम सिलेक्ट केला. असा सेम होमवर्कमध्ये एक प्रॉब्लेम आहे तो करा ट्रायलसाठी. काही फरक पडत नाही. करंट अकाउंट येऊ दे NEFTने पेमेंट करू दे कोणाचं लोन देऊ दे काही येऊ देत आपल्याला सगळं करायला येणार आहे. फक्त कॉन्फिडन्स पाहिजे त्या करण्याचा बाकी काहीही नाही. बघा प्रॉब्लेम करा. काही अडचण असेल तर जरूर विचारा कॉमेंट करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा. चॅनल सबस्क्राईब करा.
तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल याची शाश्वती मी देते. धन्यवाद.